नमस्कार, मी तेज बोरगरे. आपण सकाळचं बातमीपत्र पाहता. या बातमीपत्रामध्ये गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पालघरच्या ग्रामीण भागामध्ये लवकरच इलेक्ट्रिक बस सुरू होणार असून एसटी महामंडळानं 100 इलेक्ट्रिक बसची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे. इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यास महामंडळ नफ्यात येणार असल्याचा अंदाज महामंडळाकडून वर्तवण्यात येतोय. लातूर शहरातल्या एकूण 32 सॉमिलपैकी 11 सॉमिल चालकांवरती अतिक्रमणामुळे नोटीस बजावलेली आहे. 5 एकरपैकी 6 एकर जागा भाडेतत्वावरती देण्यात आलेली होती. मात्र अजूनही एकही व्यावसायिकांनी भाडे दिले नसल्यानं मनपा आयुक्तांनी दंडासह जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. पालघरच्या ग्रामीण भागामध्ये घटस्थापने बसून तर दसऱ्यापर्यंत गावातील घरासमोर जाऊन गाणं गाऊन धान्य जमा करण्याची पद्धत आहे. 9 दिवस गावातील महिला आणि तरुणी एकत्र येऊन पारंपरिक आदिवासी गाणी वाजवून समाज प्रबोधन करत आहेत. नांदेडमध्ये जागतिक अंध दिनानिमित्त मराठवाडा असोसिएशन ऑफ द ब्लाइंडच्या वतीनं अंध बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून प्रभात फेरी काढली. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी पैठण तालुक्यातील वडवाळीमध्ये सरपंच पदासाठी शेवटच्या दिवशी 10 नामनिर्देशन पत्र दाखल झालेली आहेत. तर सदस्य पदासाठी 31 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आलेली आहे. 5 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. परभणी पोलीस दलातर्फे पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला आणि देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली. सांगलीच्या लोकसभेच्या आखाड्यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील देखील उतरणार आहेत. सगळ्याच पक्षांकडून उमेदवारी संदर्भात ऑफर आली, मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं. 4 वर्षानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळतोय. जलसंपदा विभागाच्या 495 विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा GR काढण्यात आलेला आहे. आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सुनावल्यानंतर अखेर हा GR काढण्यात आला. सफरचंद खात असाल तर सावधान. गटाराच्या पाण्यामध्ये सफरचंद धुतलं जातंय. व्यापाऱ्याचा नाल्याच्या पाण्यामध्ये सफरचंद धुतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ परभणी जिल्ह्यातील आहे. 10,000 रुपयांचे भारतीय चलनी नाणे बाजारामध्ये आलेले आहेत. नाणे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. अनेकांना हे नाणं माहीत नसल्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत पाहायला मिळाले. अमरावती जिल्हा परिषदेमध्ये 653 पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र भरती प्रक्रियेमध्ये खोळंबा झालेला आहे. जिल्हा परिषदेचे नियोजन कोलमडलेलं आहे. लवकरच परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होऊन परीक्षा सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महिला विंग राष्ट्रसेविका समितीनं विजयादशमी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी वेगवेगळी प्रात्यक्षिकं सादर केली. मावळच्या 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत असून यासाठी सोमवार ते शुक्रवारपर्यंत उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आलेले होते. एकूण 21 जागांसाठी 117 अर्ज आले आहेत. सदस्य पदाच्या एकूण 169 जागांसाठी 462 अर्ज आलेले आहेत. सावंतवाडी तालुक्यात वन व्यवस्थापन समिती आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय फुलपाखरू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलंय. पैठण शहरामध्ये दुचाकी चारचाकीसह अवजड वाहनं चालवण्याचा परवाना घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. पैठण शहरामध्ये 1800 महिलांनी 4 व्हीलर परवाना घेतल्यानं रस्त्यांवरती धावणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाली. पेठ तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यानं शेतीचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी ग्रामस्थांनी केली. शिक्षणाचं खाजगीकरण आणि सोबतच विभागातील कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधामध्ये संगमनेर प्रांत कार्यालयावरती विराट मोर्चा काढण्यात आलेला होता. यावेळी विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना, सर्व शासकीय निमशासकीय कामगार संघटनांच्या सदस्यांचा आंदोलनामध्ये सहभाग पाहायला मिळतोय.
मवियानं माफी मागावी ह्या मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. कंत्राटी भरती संदर्भात मविया नेत्यांकडून महायुतीला बदनाम केलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कंत्राटी भरतीवरून मविया विरोधात भाजपनं नंदुरबारमध्ये आंदोलन केलं. कंत्राटी भरती मविया काळामध्ये झाली असल्याचं म्हणत भाजपनं निषेध केला. लातूर जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. 40पेक्षा जास्त गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. राजकीय नेत्यांनी गावामध्ये येऊ नये असे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहेत. लातूरमधील उदगीर येथे महाविकास आघाडीनं काढलेलं कंत्राटी पद्धतीचे सर्व आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले आहेत. सरकारनं काढलेल्या आदेशाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध करून शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून पुतळा जाळण्यात आला. राज्यामध्ये नोकर भरती कंत्राटी पद्धतीनं करण्याचा घाट तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून घालण्यात आल्याचा आरोप करत सांगलीमध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना पुन्हा एकदा संपाच्या तयारीमध्ये आहेत. मुंबईमध्ये तातडीची बैठक होणार आहे आणि समन्वय समितीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचं महाविकास आघाडी विरोधात वाशिममध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष श्याम बडे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं. कंत्राटी भरतीचे महापाप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनं जनतेची माफी मागावी अशी मागणी परभणी जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. तीनही नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आलेलं होतं. कंत्राटी भरतीचा फसवा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला होता असा आरोप करत भाजपच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात येतोय. नांदेड जिल्ह्यामध्ये शेकडो वर्षापासून सुरू असलेली काळेश्वर ते रत्नेश्वरी पदयात्रा पूर्ण झाली आहे. आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा पूर्ण झाली. उल्हासनगरमध्ये आशा स्वयंसेवकांनी दांडिया खेळत अनोखं आंदोलन केलेलं आहे. दिवाळी बोनस, थकीत पगार आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध केलाय. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी नावं घेऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचे कंत्राटी भरतीचा निर्णय घेऊन भाजपच्या डोक्यावरती खापर फोडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तर नेत्यांनी माफी मागावी यासाठी भाजपकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. नांदेडमधील मुता चौकामध्ये भाजपच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्या पुतळ्यास जोडे मारून हे आंदोलन करण्यात आलं. कंत्राटी भरतीचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं घेतला आणि राज्यातील तरुणांची दिशाभूल केली असा आरोप भाजपच्या वतीनं हिंगोलीमध्ये मविया नेत्यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. राज्यभरातील 70,000 आशा सेविका यांचं बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. मागण्या पूर्ण होत नसल्यानं आशा सेविका आक्रमक झाल्यात. आशा सेविका बेमुदत संपावरती गेल्यानं आरोग्याच्या सोयी सुविधांवरती मोठा परिणाम जाणवू शकतो. कंत्राटी भरती रद्दीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवरती निशाणा साधला. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं आपल्या कार्यकाळामध्ये कधीही कंत्राटी तत्वावरती कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरू केली याचा शोध भाजपनं जरूर घ्यावा असा टोला लगावला. भाजपनं ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणं अगोदर बंद करावं अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली. युवा संघर्ष यात्रेला आता यश येताना पाहायला मिळतंय. कंत्राटी नोकर भरतीचा GR सरकारनं रद्द केला. याचाच अर्थ युवा संघर्ष यात्रेची सरकार दखल घेताना पाहायला मिळतंय असं रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत, परंतु ते आता खोटं जास्त बोलत आहेत असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांना लगावला. राज्यातल्या आरोग्य विभागामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. राज्याला आरोग्य संचालक नाहीये तर आरोग्य मंत्र्यांचा मनमानी कारभार सुरू आहे असा टोला रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना लगावला. कंत्राटी नोकर भरतीचा GR सरकारनं रद्द केल्यानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कंत्राटी नोकर भरतीचा GR काँग्रेसमुळे रद्द झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला.
मी ज्या ज्या ठिकाणी असेन तिथे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक दोघे एकत्र असतील. शरद पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांना माझ्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. भाजप माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे असा गैरसमज पंकजा मुंडे यांना झालाय, असं मत प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ड्रग्ज व्यापार करणाऱ्यांचा पर्दाफाश केलेला आहे, असं समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय भोरस्ते यांची चौकशी करावी अशी मागणी केलेली होती. यावर भोरस्ते यांनी राऊत यांना उत्तर दिलंय. सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना ठाकरे नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर कुडाळ येथे त्यांचा सत्कार पार पडला. ललित पाटीलला शिवबंधन बांधण्याचा हट्ट हा दादा भुसे यांनीच केलेला होता. ललित पाटील हा कोणाच्या कारकिर्दीमध्ये 9 महिने रुग्णालयामध्ये होता आणि कोणाच्या कारकिर्दीमध्ये रुग्णालयामध्ये पळून गेला याचा अभ्यास दादा भुसे यांनी करावा, असा टोला दादा भुसेंना विनायक राऊत यांनी लगावला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आता मुंबई शिवसेनेचे 2 मेळावे पार पडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये ठाकरे गटाचा तर आझाद मैदानामध्ये शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे आणि यासाठी शिवसेनेनं मात्र जोरदार तयारी झालेली पाहायला मिळते. कंत्राटी भरतीचा निर्णय महायुती सरकारनं रद्द केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतलेला होता. कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलेला होता. सई तुमची बदनाम आमच्या सरकारला करता असा आरोप बावनकुळे यांनी केला. बारामतीमध्ये महायुती जो उमेदवार देईल त्याला आम्ही 51% मतांना जिंकून आणू. उद्या निवडणुका झाल्या तरी आम्हीच बारामती जिंकू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. काँग्रेसनं कधीही प्रकाश आंबेडकर यांना साथ दिलेली नाही. भंडाऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसनं हरवलं. काँग्रेसला भीती वाटते, पवार साहेब सोबत गेले तरीही काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत नाही, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं. ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे हे कळमनुरी ओबीसी एल्गार बैठकीमध्ये माध्यमांशी बोलताना फडणवीस स्वतः ओबीसींमुळे घडलेले आहेत असं म्हटलंय. ते ओबीसींमुळे निवडून येतात, पण ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मात्र भाजप चालढकल करतेय. या संदर्भात फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असा सवाल शेंडगे यांनी उपस्थित केला. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली टेकडी परिसरामध्ये गादीच्या दुकानाला आग लागलेली होती. व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालं. वसई विरार महापालिकेच्या अधिकृत चिन्हाचा वापर करून नोकरीचे बनावट ऑफर लेटर देऊन तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला नालासोपाऱ्यातून अटक केलेली आहे. या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली. जालन्यामध्ये ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झालाय. अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झाले आणि या घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. भिवंडीमध्ये 7 लाखांची 110 ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकास अटक करण्यात आली आहे. हिमांशू दीपेंद्र सिंग असं या आरोपीचं नाव आहे. एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची पोलिसांना माहिती मिळालेली होती. अकोला शहरातील बहुचर्चित किशोर खत्री हत्याकांडामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पोलीस कर्मचाऱ्याला 3 वर्षानंतर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परराज्यातून अटक केली. डोंबिवलीमध्ये जुन्या वादातून 2 गटामध्ये राडा झाल्याची घटना घडली. राड्यामध्ये 5 ते 6 जण जखमी झालेत. या हल्ल्यामध्ये महिला देखील जखमी झालेल्या आहेत आणि या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीच्या जवळ गांजा आणि 2 नागपुरी खर्राच्या पुळ्या आढळलेल्या आहेत. बॉलमध्ये गांजा टाकून कारागृहामध्ये बाहेरून बॉल फेकला जायचा आणि या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.